यानंतर वळूया पुढल्या बातमीकडे। भारतीय राजकारणामध्ये सुरू असलेल्या घडामोडींची चर्चा आता साता समुद्रापार वॉशिंग्टन डीसी पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे। भाजपचा जो ऐतिहासिक विजय झाला आणि त्यानंतर तिथं निर्माण झालेल्या रक्तरंजित राजकारणामुळे पश्चिम बंगालची जोरदार चर्चा सुरू आहे। अशातच खासदार संजय राऊत यांनी पश्चिम बंगालच्या निमित्तानं थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहिल्यानं वेगळाच ट्विस्ट निर्माण झालाय। बघूया नेमकं काय झालंय। बंगालचा विजय, ट्रम्पकडून मोदींचं अभिनंदन। ट्रम्पच्या अभिनंदनावर राऊतांचा आक्षेप। संजय राऊतांनी लिहिलं थेट ट्रम्पना पत्र। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवला। ममता बॅनर्जी यांची तब्बल 15 वर्षांची सत्ता उलथवून टाकत भाजप पहिल्यांदा सत्ता स्थापन करणार आहे। या निकालानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांचं अभिनंदन केल्याचं समोर आलं। या सर्व घडामोडींवर खासदार संजय राऊत यांनी आक्षेप घेत ट्रम्प यांना ट्विटरवर पत्र लिहिलंय। भारताचा एक खासदार या नात्यानं मी पत्र लिहितोय। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आपण पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केल्याचं समजलं। त्याबद्दल मला काही गोष्टी मांडायच्या। ही निवडणूक एका राज्याची होती। हा भारताच्या लोकशाहीचा अंतर्गत प्रश्न आहे। अशावेळी बाहेरून दिलेली अभिनंदनाची पावती घाईची आणि चुकीची वाटते। या निवडणुकीत अनेक गंभीर तक्रारी समोर आल्या। लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं आणि त्यांच्यावर दबाव आणला गेल्याचा आरोप आहे। निवडणूक आयोगानं निष्पक्ष काम न करता भाजपची बाजू घेतल्याची लोकांची भावना आहे। त्यामुळे यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उभे राहिलेत असं राऊतांनी यात नमूद केलं। लोकशाही म्हणजे फक्त निवडणूक होणं नव्हे तर ती पारदर्शक आणि निष्पक्ष असणं महत्त्वाचं आहे। प्रक्रियेवरच जेव्हा गंभीर आरोप होतात तेव्हा त्याचं कौतुक करण्याऐवजी चौकशी होणं गरजेचं असतं। अभिनंदनपर विधान करण्यापूर्वी आपण या गोष्टींचा विचार केला होता का? आपण लोकशाही मानणारे आहात, त्यामुळे आपण या प्रकरणाकडे अधिक गांभीर्यानं आणि संतुलितपणे पाहावं अशी मी विनंती करतो असं संजय राऊतांनी म्हटलं। इतकंच नाही तर ट्रम्पनी अभिनंदन केल्याच्या बातम्या खोट्या असल्याचं राऊतांनी म्हटलंय। मोदी शहात उपस्थित राहतील, जगभरातले लोक सुद्धा बोलवतील। कारण मी कालच बघितलं की डोनाल्ड ट्रम्पने म्हणे मोदींचं अभिनंदन केलं आहे पश्चिम बंगाल जिंकल्याबद्दल। भारतातलं एक संघराज्य, तिथे निवडणुका झाल्या, आमचा अंतर्गत विषय आहे आणि त्यासाठी डोनाल्ड ट्रम्पला एवढे कष्ट का घ्यायची गरज? मुळात ती बातमी भारतीय जनता पक्षानं खोटी बातमी पसरवली की डोनाल्ड ट्रम्पने अभिनंदन केलं। कशा करता? पश्चिम बंगाल जिंकल्याबद्दल, आसाम जिंकल्याबद्दल। त्याच्यामुळे आज आम्ही डोनाल्ड ट्रम्पला एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे एक्स पोस्टवर, त्यांना आम्ही टॅग केलं आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये भारतातली लोकशाही शेवटचे आचके देते हे आम्ही सांगितलं। डोनाल्ड ट्रम्प यांचं चुकलंच। त्यांनी उद्धवजी ठाकरे यांचं अभिनंदन करायला पाहिजे होतं की महाराष्ट्राच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा भोपळा मिळाला, त्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी उद्धवजींचं अभिनंदन करायला पाहिजे होतं। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उबाटा गटाला भोपळा मिळाला, त्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी उद्धवजींचं अभिनंदन करायला पाहिजे होतं। आणि आपले आमदार सांभाळता आले नाही याबद्दल संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांचं अभिनंदन डोनाल्ड ट्रम्प यांनी करायला पाहिजे होतं। परंतु डोनाल्ड ट्रम्प यांचं चुकलं आणि त्याचा जाब आज संजय राऊतांनी ट्विट करून विचारला। संजय राऊत, आपल्या पक्षाची अवस्था काय झाली ते बघा। ट्रम्प यांनी मोदींचं अभिनंदन केल्यानं भारतीय राजकारणातील परकीय हस्तक्षेपाबद्दलची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली। ट्रम्प आणि पंतप्रधान मोदींच्या मैत्रीकडे भाजप भारतासाठी एक प्रतिष्ठेचा क्षण म्हणून पाहत आहे, तर दुसरीकडे अमेरिका भारतावर दबाव आणत असल्याचा आरोप विरोधकांनी केला। पश्चिम बंगाल निवडणुकीची लढाई केवळ कोलकाता, दिल्लीपुरती मर्यादित राहिली नसून एक वैचारिक युद्ध बनली आहे, हे राऊतांच्या पत्रावरून स्पष्ट झालंय। त्यामुळे व्हाईट हाऊस राऊतांनी लिहिलेल्या पत्राची दखल घेतं की वाद केवळ भारतीय राजकारणापुरता मर्यादित राहतो हे आगामी काळात स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।